से उदगीर में रविंद्र चौहान का जाहिर निषेध कर रहे हैं। स्वर्गीय विलासराव जी देशमुख ये एक विचार है, ये विचार हम किसी के दिल से नहीं निकाल सकते। और जब जब हम लातूर में जाते हैं उनकी याद कहाँ से शुरू करूं बोलने समझ में नहीं आता। एजुकेशनल हब बोलो, मेडिकल कॉलेज बोलो, हर चीज में उनकी यादें बाकी है। और वहाँ की मिट्टी और दरों दीवारों में विलासराव जी देशमुख शामिल है। जब तक सूरज चांद रहेगा विलासराव जी देशमुख का नाम रहेगा। विलासरावजी देशमुख साहेबांच्या बाबतीमध्ये परवाच भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी अत्यंत दुर्दैवी असं विधान महानगरपालिकेच्या निवडणुकीतील एका सभेमध्ये केलेलं आहे। विलासरावजी देशमुख साहेब कुण्या एका पक्षाचे नव्हते, कुण्या एका समाजाचे नव्हते, तर ते संपूर्ण महाराष्ट्राचे नेते होते। तर या नेत्याबद्दल त्यांनी कधीही राजकारण केलेलं नाही, समाजकारण केलेलं आहे। समोर आलेला माणूस हा कोणत्या पक्षाचा आहे, कोणत्या गटाचा आहे याचा कधीही विचार केलेला नाही। तर सर्वांचीच कामे त्यांनी त्यांच्या हयातीमध्ये केलेली आहेत। असा नेता पुन्हा होणे नाही असं सर्वच पक्षाचे सर्वच राजकीय लोक म्हणतात। त्यामुळे विलासरावजी देशमुख साहेबांच्या बाबतीमध्ये केलेल्या या दुर्दैवी विधानाचा आम्ही जाहीर निषेध करतो। धन्यवाद। दोन दिवसापूर्वी लातूर मध्ये भारतीय जनता पार्टीचे अनावधानाने व चुकीने झालेले प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण लातूर मध्ये आले होते। भारतीय जनता पार्टीने त्या सभागृहामध्ये बोलवलेल्या बीड कार्यकर्त्याच्या समोरचा उत्साह बघून पैसे देऊन आणलेल्या कार्यकर्त्याच्या टाळ्याच्या गजरामध्ये उत्साहात त्याने या लातूर जिल्ह्यातून या देशाचा राजहंस लोकनेते विलासराव देशमुख साहेबांचं अस्तित्व पुसण्याची भाषा केली, त्यांच्या आठवणी पुसण्याची भाषा केली। त्याच क्षणी संबंध महाराष्ट्रामध्ये तीव्र विरोधाचा उद्रेक झाला। रवींद्र चव्हाणांनी स्वतःला आत्मपरीक्षण केलं पाहिजे होतं की या सुसंस्कृत लातूरमध्ये येण्यापूर्वी काय भाषण केलं पाहिजे। कदाचित त्यांना त्यांच्या मतदारसंघातल्या गुन्हेगारी प्रवृत्तीचा पार्श्वभूमीचा कदाचित अंदाज असेल, परंतु या लातूर जिल्ह्यामध्ये लातूरची संस्कृती त्यांना कदाचित माहित नसेल। भारतीय जनता पार्टीच्या गुंड प्रवृत्तीच्या राजकारणाची परंपरा कदाचित रवींद्र चव्हाणाला लागली असेल। त्यांनी कदाचित लातूरला येण्याच्या आधी त्यांची मातृसंस्था असलेल्या RSSच्या कुकडे काकांना तरी विचारायला पाहिजे होतं की या लातूरमध्ये काय भाषण करावं, परंतु त्यांनी कुठलीच पार्श्वभूमी न घेता केवळ कार्यकर्त्यांना खुश करण्यासाठी आदरणीय विलासराव देशमुखांच्या आठवणी पुसण्याची भाषा केली। त्या गोष्टीचा आम्ही उदगीर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने जाहीर निषेध करतो। जर विलासराव देशमुखांच्या आठवणी पुसायच्या असतील तर या तिरू नदीवरचे बॅरेजेस तोडावे लागतील। जर विलासराव देशमुखांच्या आठवणी पुसायच्या असतील तर या उदगीर मधले दुग्ध विकास महाविद्यालय बंद करावं लागेल। जर त्यांच्या आठवणी पुसायच्या असतील तर या लातूर जिल्ह्यामध्ये केलेले 35 प्रशासकीय कार्यालय बंद करावे लागतील। त्यांच्या आठवणी पुसायच्या असतील तर या लातूरचं वैभव जे महाराष्ट्राच्या सुसंस्कृतपणाचं नेतृत्व जर महाराष्ट्र बनण्याला गेलं ती संस्कृती आणि कल्चर लातूरचं पुसावं लागेल। एक सर्वधर्म समभाव, सर्व जातीभेद समभाव आणि एक सुसंस्कृत एक साहित्याची नांदणी असलेला हा मतदारसंघ आणि हा जिल्हा कदाचित रवींद्र चव्हाणाला कळला नसेल। उद्याच्या 15 तारखेला मी लातूरकर, मी विलासराव देशमुख या स्वाभिमानातून लातूरकर 100% उद्याच्या 15 तारखेला लातूरमध्ये दाखवून देतील की विलासरावांची आठवण काय आहे। आणि उद्याच्या 16 तारखेला ज्या दिवशी या लातूरच्या महानगरपालिकेवर झेंडा फडकेल त्या दिवशी रवींद्र चव्हाणाला झोपेमध्ये जाग येईल की हा लातूर जिल्हा कुणाचा आहे आणि विलासराव देशमुखांच्या आठवणी काय आहेत आणि सामान्य माणसापर्यंत विलासराव देशमुखांचा काय टच होता आणि सामान्य माणसाच्या जीवनामध्ये विलासराव देशमुखाने काय क्रांती केली हे 15 तारखेच्या मतातून नक्कीच लातूर जिल्हा आणि लातूर जिल्ह्यातील सर्व लातूर शहरातील लोक हे दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही। म्हणून या घटनेचा उदगीर तालुका काँग्रेस शहर काँग्रेसच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करतो। रवींद्र चव्हाण लातूरमध्ये जे वक्तव्य केलं असलं हे वक्तव्य आहे ते बेवकूफच माणूस राहू शकते। त्याला इतक्या मोठ्या पदावर आहे, त्या पदावर राहण्याचा त्याला काही अधिकार नाही।
आणि काँग्रेस पक्षातर्फे त्यांचा जाहीर निषेध करता आम्ही बोलून नगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात रवींद्र चव्हाण लातूरमध्ये आले असता त्यांनी आमचे दैवत विलासरावजी देशमुख साहेब यांना बोलून त्यांची लायकी दाखवून दिलेली आहे. रवींद्र चव्हाण हा कुठल्या थराचा माणूस आहे. रवींद्र चव्हाण 10 जन्म जरी घेतला तरी विलासराव देशमुख साहेबांची बरोबरी करू शकणार नाही. त्या माणसाची अवकाश नाही ती विलासराव देशमुख साहेबांचं नाव घेऊन बोलण्याची. आणि लातूर जिल्ह्यातून त्याने बोलला ही निंदनीय आणि अशोभनीय कार्य याचे काँग्रेस पक्ष तुम्हाला तसे उत्तर देईल. आणि येणाऱ्या काळात भाजप सरकारला काँग्रेस आणि लातूर जिल्हा त्याला महानगरपालिकेच्या मतदानातून दाखवून देईल की लातूर जिल्हा काँग्रेसमध्ये आहे आणि विलासराव देशमुख साहेबांचा जिल्हा आहे. हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो आणि भाजपचा प्रदेश अध्यक्षाचा जाहीर धिक्कार करतो आणि थांबतो. अमर रहे, अमर रहे.